कोणी सांगितलं? आम्ही नाव सांगितलंय. वैराग शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या गुन्ह्यात माझं नाव का घेतला या रागातून एका तरुणाने भर दिवसा हातात कोयता घेऊन दहशत माजवली. मात्र पोलिसांनी केवळ एका तासात आरोपीला पकडत त्याची शहरभर ढिंड काढली आहे. वैरागच्या पंचशीलनगर भागात सूरज भोसले यांच्या भोसले ट्रेडर्स या किराणा दुकानात अयाज अशफाक शेख हा कोयता घेऊन आला. 307च्या जुन्या गुन्ह्यात माझं नाव घेतल्याचा राग मनात धरून त्याने दुकानात घुसून गोंधळ घातला. या दरम्यान त्याने दुकानातील शोकेस फोडले, शिवीगाळ केली आणि मालकाला जीवे मारण्याची धमकी दिली. भर चौकात झालेल्या या प्रकरणामुळे परिसरात काही वेळ भीतीचं वातावरण निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हालचाल केली. पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव, उमेश कांगले, आकाश पवार, सागर उमाटे, शिवलिंग कांबळे, जयवंत पेटकर आणि राहुल पाटील यांच्या पथकाने आरोपीला अवघ्या एका तासात पकडलं. कॉन्स्टेबल शरद कांबळे आणि श्रीमंत शिंगाडे यांनी आरोपीला त्याच्या कोयत्यासह ताब्यात घेतले. यानंतर पोलिसांनी आरोपीला मुख्य रस्त्यावरून ढिंड काढत शहरातील 2 घटनास्थळी नेऊन पंचनामा केला. या कारवाईमुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 1 वर्षापूर्वी तुळशीदार भागातील संतनाथ सहकारी साखर कारखान्यावर झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात आरोपीचे नाव पुढे आले होते. त्याच प्रकरणाचा राग त्याने या घटनेत काढल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. भर दिवसा कोयता घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी पकडून ढिंड काढत नागरिकांसमोर कठोर संदेश दिले आहे. नमस्कार, मी पी.आय. कुंदन गावडे, वैराग पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी. काल दिनांक रोजी वैराग पोलीस ठाणे यामध्ये गुन्हा दाखल नंबर 364/2025 BNS सेक्शन 324/2 151(2) तसंच भारतीय शस्त्र अधिनियम कलम 425 या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यातील फिर्यादी सूरज अजित भोसले यांनी फिर्याद दिली असून त्यांचं हे दुकान आहे आणि या दुकानामध्ये यातील आरोपी अयाज अशफाक शेख हा आरोपी आहे. या आरोपीवरती यापूर्वी 307चा सुद्धा गुन्हा दाखल आहे आणि सदर गुन्ह्यामध्ये त्या आरोपीचं नाव का घेतलं म्हणून त्या आरोपीने आज या ठिकाणी येऊन कोयता घेऊन या दुकानामध्ये तोडफोड करून धमकी देऊन फिर्यादीला तुला बघतोच वगैरे अशा प्रकारे दहशत माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी नमूद आरोपीला सदर गुन्ह्यामध्ये अटक केली आहे. सदर आज हा घटनास्थळ त्यांनी आज दाखवलेला आहे. त्या अनुषंगाने हा स्पॉट व्हिजिट होती. तर या आपल्या माध्यमातून मी आणि काही लोकांना सांगू इच्छितो की वैरागमध्ये असं कृत्य कुठल्याही प्रकारचं खपून घेतलं जाणार नाही. अशी कुठल्याही प्रकारची कुणी दहशत माजवण्याचं काम जर करत असतील त्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. धन्यवाद. सूरज भोसले ते दुकानात गिराईक करत होतो. मालाची पण गाडी आली, माल लावत होतो, गिराईक चालू होते. तेवढ्यात ते आला इथं बाहेर दोघाला शिवे दिले. त्यानं ती शिवे दिले काय आमचं लक्ष नव्हतं. ती इथं येऊन उभा राहिला, काउंटरला आला आणि मला शिवे द्यायला लागला. तुम्ही माझं नाव का घेतलं? मागच्या 307च्या भांडणात त्यांची इथं दुसऱ्या बरोबर झालेली होती. त्यात माझं नाव का घेतलं तुम्ही? आम्ही त्याला म्हणलं तुझी ओळख नाही काय नाही, तुझं नाव कशाला घेता? आम्ही तू माहीत बी नाही कुठलं आहे, तुझं नाव कशाला घेता? मग नाव का घेतलं म्हणून त्यानं फ्रीजवर कोयत्यानं मारलं.